काळात कोणता विषय चालू आहे? मला काय ऐकायला येत नाही. कोणता विषय चालू आहे म्हटलं? ब्रह्मचैतन्य काय? शुद्धी, जीव ब्रह्म एक शुद्धी आहे. तरंगातले दोन विषय आहे ना. पहिला विषय कोणता आहे? आत्माचा आनंद स्वरूप आहे. दुसरा विषय तिसरा विषय ब्रह्म सत्यम जगत नित्य जीव ब्रह्मैव. त्याच्यावरती तीन विकल्प केले. जीवाचं आणि ब्रह्माचं काय होऊ शकत नाही. पहिला विकल्प कोणता आहे? नाही समजायचं. घरी जाऊन अभ्यास करत जाणार. पहिला विकल्प आहे जीवाचं ब्रह्माचं ऐक्य होऊ शकत नाही. जीवा पाप पुण्याचा करता आहे, सुखदुःखाचा काय एक. दुसरं त्याच्या ठिकाणी जन्म मरण निवृत्तीची काय असे विकल्प आहे ना. ब्रह्माच्या ठिकाणी पाप नाही, पुण्य नाही, कोणताही काय नाही, धर्म नाही, त्याला जन्म मरण निवृत्तीची काय नाही, इच्छा नाही. विरुद्ध धर्म असल्यामुळे जीव आणि ब्रह्माचं काय होत नाही, ऐक्य होत नाही. जीवाच्या ठिकाणी 5 प्रकारचे काय? पहिले 3 प्रकारचं दुःख आहे. पुढे आणखी जीव परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? एक आहे का अनेक आहे? याच्या विरुद्ध धर्म ब्रह्माचे आहे. म्हणून ब्रह्माचं आणि जीवाचं ऐक्य होत नाही. किती प्रयत्न केला तरी गाढवाचं काय होत नाही, उघडा होत नाही. मला काय एक विकल्प. दुसरा नाही सांगता येत. एका बुद्धिरूपी वृक्षावरती 2 पक्षी बसलेले आहे. एक आहे कर्मफल भोक्ता, दुसरा आहे कर्मफल भोक्ता जीव आहे आणि कर्मफलदाता ईश्वर आहे. म्हणून दोनाचे विरोधी धर्म असल्यामुळे जीवाचं आणि ब्रह्माचं काय होत नाही. तिसरा विकल्प. बरं पाहून सांगा की, पाहून परीक्षा. म्हणजे 9वी लाईन यांची परीक्षा. 3 तरंगाची तुमची परीक्षा आहे बरं का. पहिला, दुसरा आणि कदम मावले सांगितलेलं आहे. जीव ब्रह्माचं ऐक्य जर केलं, कर्म उपासना प्रतिपादक वेदवाक्य फुकट जाते. जीवाचा अंतर्भाव कोणात गेला? परमात्म्यात. मग कोण नष्ट झाला? जीव नष्ट झाला, उपासकच नाही. बरं, उपासाचा अंतर्भाव कोणात गेला? उपास्यच नाही तो. उपासना कोणाची करावी? म्हणून वेदाला निरर्थक आहे. 3 विकल्पाने जीव ब्रह्मरूप होऊ शकत नाही. कर्माने काय झालेले आहे? माझा जीव ब्रह्माचं ऐक्य सिद्ध करायचं आहे. अगोदर दृष्टांत. आकाश कसा आहे व्यापक, ब्रह्म कसा आहे व्यापक. म्हणून आकाशाचे स्वरूप सांगितले. कोणते सांगितले आकाशाचे? विचारत नाही काय काळजी सगळं.
महाकाशाचं काय लक्षण आहे? सर्व व्यापक पदार्थांच्या आत एकरूपाने व्यापक. बरोबर आहे ना. आणि जलाकाशाचं घट घटामध्ये आकाश, आपल्या घटामध्ये पाणी, आणि पाण्यामध्ये काय तीन मिळून काय होतं? जलाकाश. त्याला जीव म्हणतात. काय म्हणायचं? पुढे मेघाकाश, मेघ, त्याला अधिष्ठान चैतन्य, त्या चैतन्याचा पडलेला मेघामध्ये आभास, तीन मिळून काय होतं? कोणतं चैतन्य? ईश्वर चैतन्य काय करायचं? आणि कुठंच तो चैतन्य. ब्रह्माला उपाधी लागली म्हणजे कोणतं नाव आहे? तेव्हा कुठंच तो चैतन्य. शेवटचं कोणतं आहे? ईश्वर चैतन्य आहे. महाकाशाच्या ठिकाणी कोणतं चैतन्य घेतलं? ब्रह्मचैतन्य. महाकाश आहे, आत बाहेर काश आहे, आकाश आहे. तसं ज्ञात अज्ञात सर्व पदार्थाच्या ठिकाणी कोणतं चैतन्य आहे? ब्रह्मचैतन्य. आता आपल्याला काय करायचं आहे? ऐक्य करायचं आहे. कर्माकर्म आहेत. आता एक प्रश्न राहिला पुन्हा, नाही का? कुठंच तर चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, आणि शेवटचं कोणतं? ईश्वर ब्रह्म. मीमांसक लोक काय करीत नाही? मानत नाही. का मानत नाही? तुम्ही अभ्यास करीत नाही घरी गेले. ईश्वर का मानत नाही म्हटलं? ते म्हणता कर्मच फल देते. कोण फल देते? ईश्वर मानण्याचे काय नाही. मग कर्मच जर फल देते, नाही का? मियाँ बीवी राजी तो क्या करेगा? अरे दोघांचं समजा काळजीची काय आवश्यकता आहे? कर्मच जर फल देते तर ईश्वर मानून उपयोग काय? मग कर्मफल का देत नाही? चुकलं तर चुकलं, त्यांना कोणी सांगायचं? नाही का? कर्म जड स्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी फल देण्याचं काय नाही. मग कोण फल देत असं? ईश्वर. गुन्हेगाराला शिक्षा कोण करतो? न्यायाधीशाच्या ठिकाणी कोण आहे? ईश्वर. कर्मच आपल्याला कुठं फल देत असं का? काय करणार? मग कोणीतरी चेतन माणूस असला पाहिजे. जसा ज्याचा कर्म असेल त्याप्रमाणे त्याला शिक्षा भोगवणारा कोणतरी न्यायाधीश असावा. वेदांत शास्त्रामध्ये ईश्वर काय केलेलं आहे? मीमांसक लोक ईश्वर काय करीत नाही. मग चार चैतन्य झाले ना. कुठंच चैतन्य, पुढे जीव चैतन्य, पुढे पुढे मग त्याच्याकरता विकल्प केले होते. ईश्वर आणि ब्रह्म काही लोक भेद मानत नाही, पण ईश्वर स्वरूप आणि ब्रह्मस्वरूपामध्ये भेद आहे. चाललेला आहे आपली वाचा. ब्रह्मचैतन्याचे लक्षण: स्थूल, सूक्ष्म, ज्ञात, अज्ञात अशा सर्व पदार्थांच्या आत बाहेर व्यापक सच्चिदानंद एकरूप असे जे परिपूर्ण चैतन्य ते ब्रह्मचैतन्य. त्याला ब्रह्मचैतन्य. तुमच्या गीतेत आहे ना, ब्रह्माचा विषय आलेला आहे ना. कोणत्या अध्याय झालेला आहे? 7व्या अध्यायामध्ये थोडक्यात शेवट आलेला आहे. जरा मरण मोक्षाय मामाशिते दंडिते ब्रह्मतद्विदो कृष्ण मध्यात्म कर्मच्या केलं. 7व्या अध्यायातला कोणता श्लोक आहे? शेवटचा. जरा मरण मोक्षाय, जन्म मृत्यूपासून सुटण्याकरता जरा मरण मोक्ष आहे. मामाश्रित म्हणजे ब्रह्माचं ज्ञान असावं.
जरा मरण मोक्षाय मामाशी ते ब्रह्मतद्विदु कृष्ण मध्यात ब्रह्मचैतन्याचा काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. मग पहिला प्रश्न आहे किंतत ब्रह्म. मग काय ब्रह्माचं लक्षण सांगितलं गीताकाराने, अक्षरम ब्रह्म परम, म्हणजे न क्षीणोती, ज्याचा कधी नाश होऊ शकत नाही असं जे तत्व त्याला ब्रह्म. जे सर्वामध्ये व्यापक आहे त्याला कोणतं तत्व म्हणायचं. घटामध्ये कोण व्यापक असते नाही सांगता आकाश नाही उपादान कारण माती सगळ्या घटात असते की नाही. जसं याचे पदार्थाला कोणतं चैतन्य अक्षण होती व्यापन होती सर्वामध्ये. अक्षण होती म्हणजे ज्याचा कधी नाश होऊ शकत नाही. अक्षरम ब्रह्म परम गीताकारण. जे आत बाहेर व्यापक असं चैतन्य असते त्याला ब्रह्मचैतन्य म्हणतात. आता ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य लोक एक समजतात. ईश्वर म्हणजे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे त्याच्यामध्ये भेद कसा आहे ते सांगतात. वाचा ते महाकाशाप्रमाणे व्यापक असल्यामुळे कोणाचे जवळ आहे असे नाही किंवा कोणापासून दूर आहे असेही म्हणता यावयाचे नाही. जे आपल्या स्वरूपाहून निराळ्या देशात असते त्यास त्या देशाच्या उपाधीमुळे दूर किंवा जवळ म्हणतात. ते जवळही नाही काही नाही. गीतेमध्ये आलेलं आहे ना, गीतेमध्ये चळे ना डळे, जे दूरही नाही काही नाही जवळही नाही असं जे तत्व आहे. आपल्याहून परिच्छिन्न असते ना ते दूर आणि जवळ असते. आता हे विचारसागर आहे, हा कसा आहे जवळ आहे काही बऱ्याच्या मानाने कसा आहे. तुम्ही कसं झाले दूर झाले. बरं आपला भेद असल्यामुळे जमतं. ब्रह्मस्वरूप किती व्यापक आहे, आकाशापेक्षा एक आहे म्हणून त्याला जवळ आहे आणि दूर आहे असे म्हणता येत नाही. पुढे ब्रह्म व्यापक असल्यामुळे कोणत्याही पदार्थापासून दूर किंवा जवळ आहे असे म्हणताच येणार नाही, कारण ब्रह्म सर्वांचा आत्मा आहे. ब्रह्म हे सर्वाचा काय आहे. पुढे ब्रह्म व ईश्वर यांच्यातील भेद. आता ब्रह्म व ईश्वर यांच्यात थोडा भेद आहे तो स्पष्ट करून सांगणे अवश्य आहे. थोडक्यात उत्तर आहे, लांबलचक सांगितलं आहे. ब्रह्माच्या ठिकाणी निरपेक्ष व्यापकता आहे आणि ईश्वराच्या ठिकाणी सापेक्ष व्यापकता आहे. निरपेक्ष आणि सापेक्ष म्हणजे काय. ईश्वराची व्याप्ती कुठपर्यंत आहे. ईश्वर त्याच्या स्वरूपामध्ये माया आहे. जिथपर्यंत माया आहे तिथपर्यंत त्याची व्याप्ती आहे. तुम्हाला भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. एक अंश आहे अस्तित्व जगात नाही. श्लोक आहे ना, ब्रह्माच्या एका अंशावर काय आहे. शेवटचा श्लोक आहे 10व्या अध्यायात. नाही बरोबर आहे. मिळतं का कोणाला 10व्या अध्यायातला कोणता श्लोक आहे. अथवा बहुनेती, अथवा बहुनेती. एक अंश आम्हाला आवृत्तीने पाहून सांगा की अथवा भवन तीन तो अर्जुन होतो विश्व एक अंश नसते. कोणत्या अध्यायात आहे. अध्यायी असते का. सगळ्या भागावर माया आहे का एका भागावर आहे. म्हणून मायाची व्याप्ती कमी आणि ब्रह्माची व्याप्ती जास्त. ईश्वर स्वरूपामध्ये माया आहे म्हणून ईश्वराची व्याप्ती कमी आणि ब्रह्माची व्याप्ती किती आहे. अनंत आहे. अनंत त्याला निरपेक्ष व्याप म्हणायचं. काय म्हणायचं हे बघ सृष्टी आहे ना त्याच्यामध्ये. पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक आहे. पाण्यापेक्षा
वर तेज व्यापक आहे, तेजापेक्षा वायूपेक्षा आणि आकाशापेक्षा माया, आणि मायापेक्षाही सुद्धा कोण व्यापक आहे? ब्रह्मा. ब्रह्माच्या पलीकडे काही आहे का? मग संपलं की सगळं. म्हणून ब्रह्माची व्याप्ती निरपेक्ष आणि मायाची व्याप्ती सापेक्ष. म्हणून ब्रह्मा उत्कृष्ट आणि ईश्वर निकृष्ट. बहुतेक लोकांचा ब्रह्म व ईश्वर ही एकच आहेत असा समज आहे आणि याच समजुतीने शिष्याने जो ब्रह्माच्या एकतेविषयी शंका केलेली आहे. लोकांना वाटते ईश्वर म्हणजेच ब्रह्म, ब्रह्म म्हणजेच. दोघांमध्ये काय आहे? फरक आहे. ईश्वर स्वरूपात माया आहे, ब्रह्मस्वरूपामध्ये माया नाही. दोघंच ऐक्य होऊ शकत नाही. बरे भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात परमात्म्याच्या कल्पित एका अंशावर जगत असल्याचे सांगितले आहे. शेवटचा श्लोक 10. अथवा बघणार तेन तवा अर्जुन अर्जुन विष्टभ्यामितम कृष्ण कंसेन. म्हणजे अर्जुन आहे जे जगत आहे, म्हटलं हे जगत म्हणजे माये ब्रह्माच्या एका अंशावर आहे. आणि ब्रह्म केवढा आहे सांगता येत. पुढे जगताला उपादान कारण माया आहे, म्हणून तीही परमात्म्याच्या एकाच अंशावर आहे. कार्याचा विचार करते वेळी उपादान निमित्ताचा विचार करावा लागतो. एक घट आहे, कार्य आहे. घटामध्ये उपादान कारण कोण आहे? निमित्त कारण. उपादान कारण का म्हणावं नाही सांगता येत. ज्याचा कार्यात प्रवेश असून ज्याच्यावर कार्य राहत. शाबास. घटात प्रवेश आहे, त्याच्याशिवाय कार्य होऊ शकत. कोणतं कारण? निमित्त कारण नाही सांगता येत. ज्याच्याशिवाय कार्य होत नाही पण हे कार्यवान भिन्न आहे, त्याला कोणतं कारण म्हणायचं? कुंभार कोणतं कारण आहे? माती. अर्थात मायेपेक्षा परमात्म्याची व्याप्ती जास्त आहे. आता समजुतीकरिता परमात्म्याची निरपेक्षिक व्यापकता आणि मायेची सापेक्षिक व्यापकता अशी नावे देऊ. काही पदार्थावर व्याप्ती असून काही पदार्थावर व्याप्ती नसते, ती सापेक्षिक व्यापकता मायेची आहे. कारण परमात्मा स्वरूपाच्या एका अंशाच्या ठिकाणी माया व तिचे कार्य सर्व जगत इतक्यांपुरतीच तिची व्याप्ती आहे. म्हणून ब्रह्म जे आहे माया आहे, ईश्वर स्वरूपामध्ये माया आहे. सगळ्या भागावर माया आहे का एका अंशावर? आता एवढं मोठा हॉल आहे इथं, तुमच्या सगळ्या हॉलात बसले आहे का तुम्ही? कुठे बसले? एका अंशावर. मग एका अंशावर कोण आहे? 11वा देवाचा गीतेचा. हे सगळं जगत कुठे आहे? एका विराटाच्या केसावर जगत आहे. नाही का? गीतेमध्ये पश्चिमे पार्थ रूपाने नानाविधाने ब्रह्म सुंदर आहे. एका अंशावर आहे. तेव्हा हे सगळं जगत कोणाच्या? ब्रह्माच्या एका अंशावर आहे. आणि ब्रह्म किती व्यापक आहे सांगता येत. एखादं वानर असते, तो झाडावर बसते. सगळ्या झाडावर बसते का ते? कुठं बसते? त्याप्रमाणे जगत कसं आहे? झाडाप्रमाणे कोण आहे? ब्रह्म. आणि फांदीवर बसलेलं वानर, फांदीप्रमाणे कोण आहे? ईश्वर. बाकीच्या परमात्मा भागावर नाही, म्हणून मायेची सापेक्षिक व्यापकता आहे. परमात्म्याची व्यापकता तर माया आणि माया कार्य चतुर्दश भुवनादी या सर्वांस व्याप्त करून शिल्लक आहे. ईश्वराची व्यापकता किती? माया कार्य जोपर्यंत आहे तोपर्यंत. आणि ब्रह्माची व्यापकता मायाच्या सुद्धा पलीकडे, आमच्या प्रकृती पलीकडीला. आणि जो कल्पने लागसे मया ततमिदं सर्वं जगद्व्याकुल आत्मस्थानी सर्वभूतानि. परमात्म्याच्या व्याप्तीने अमुक एक सोडले आहे असे मुळीच काही नाही.
म्हणून परमात्म्याची व्यापकता निरपेक्ष आहे. या दोन व्यापकतेत मायेच्या सापेक्षिक व्यापकतेपेक्षा ब्रह्माची निरपेक्षिक व्यापकता श्रेष्ठ आहे. मायाच्या व्यापकतेपेक्षा ब्रह्माची व्यापकता कशी आहे? ब्रह्माच्या पलीकडे आहे का काही? अंतिम तत्व कोणतं आहे मग? नाही सांगता येत. ब्रह्म ब्रह्म आहे शेवटी. आपण जर मुंबईसारख्या ठिकाणी करू, शेवटचं गाव कोणतं आहे मग? मुंबई. पलीकडे काय आहे म्हटलं तर का समुद्रात जायचं का? अरे समुद्रात जायचं का? मग रेल्वे कुठपर्यंत जाते? रेल्वे कुठपर्यंत जाते? बोरीबंदर स्टेशनपर्यंत. बोरीबंदर स्टेशन संपलं की मुंबईची म्हणजे काय झाली, व्याप्ती संपली. पुढे काय आहे? सगळं समुद्र. अंतिम तत्व कोणतं आहे मग? ब्रह्म. त्याच्या पुढे काय आहे का? वेदांत संपला. शेवटचा विचार कोणता आहे? कोणतं चैतन्य आहे ते? आणि मायेची सापेक्षिक व्यापकता निकृष्ट आहे हे कोणाच्याही लक्षात येईल. शुद्ध ब्रह्म निरपेक्षिक व्यापकतावान आहे म्हणून श्रेष्ठ आणि त्याच शुद्ध ब्रह्माशी सापेक्षिक व्यापक साभास समायेचा संबंध मानला म्हणजे तोच ईश्वर. म्हणून मायेची व्यापकता कशी आहे? निकृष्ट, सापेक्षित आहे. आणि ब्रह्माची व्यापकता कशी आहे? निरपेक्ष आहे, संग्रह. हे तरी मंत्री बिंत्री असतात ना. तुमचा महाराष्ट्राचा मंत्री, आज दिल्लीतला कुठला? नरेंद्र मोदी. हे बाकीचे कसं आहे? नरेंद्र मोदीच्या मानाने कसं आहे? सगळे सामान्य आहे. आणि नरेंद्र मोदी त्याच्या पलीकडे पद आहे का? अजून काही निर्माण झालं नाही, काही सांगता येत नाही. शेवटचं पद कोणतं आहे? मुख्यमंत्री. तसं शेवटचं तत्व कोणतं आहे? ब्रह्म. ब्रह्ममीमांसा समजला. विचारसागरामध्ये फारसं विवरण नाही. ब्रह्माचं वर्णन ब्रह्ममीमांसा आहे. ब्रह्म त्याच्यामध्ये जास्त वर्णन आहे. पुढे तो ईश्वर निकृष्ट म्हणजे सापेक्षिक व्यापक अशा मायेने युक्त आहे म्हणून शुद्ध ब्रह्मापेक्षा निकृष्ट झाला. ते ब्रह्माचं ब्रह्मसूत्र म्हणून 555 सूत्राचं एक ब्रह्मसूत्र आहे. आपल्या इथे शिकवलं जात नाही, पण शिकवलं पाहिजे ते. आता तो ब्रह्मजिज्ञासा जन्माद्यस्येचा असे सूत्र आहे त्याचं. शास्त्र योनित्वात तत्व समन्वयात. त्या ब्रह्मसूत्र 555 सूत्र आहे त्याच्यात. अंतिम तत्व कोणतं बाप? ब्रह्म. जीव नसून किंच पुढं जीवातून ब्रह्माचं व्याख्या शुद्ध करायचं आहे. वाचा. ईश्वर तत्वात निरपेक्षिक व्यापक ब्रह्म आहे परंतु ते साभास मायेने युक्त आहे म्हणून निकृष्ट सत्तावानच आहे. निकृष्ट आहे. त्याला मायेचा संबंध आहे. कोणाचा? एक गोष्ट सांगितली त्याच्यात. 2 भाग होते. राम लक्ष्मणाप्रमाणेच वागायचे. असंच प्रेम होतं एकमेकाच्या ठिकाणी. पुढे दोघं विभक्त झाले. काय झाले? हिसे वाटे झाले त्यांचे. लोकांनी विचारलं, म्हटलं का हिसे वाटे होण्याचं कारण काय? म्हटलं आतापर्यंत एका ठिकाणी राहत होते, आता एका ठिकाणी राहत नाही, विभक्त का झाले? आणि त्याच्या भावाने उत्तर दिलं. म्हणलं आमच्या लहान भावाचं काय झालं? लग्न झालं. त्याची बायको खास्ट आहे. तिचं आमचं काय होत नाही, जमत नाही. म्हणून म्हटलं आमचं विभक्त झालं. कोणामुळे भावातलं प्रेम सारखं आहे, पण त्या प्रेमामध्ये बिघाड कोणी आणली? जी बाई आली तरी. तसं ईश्वर स्वरूपात कोण आहे? त्याच्यामुळे ब्रह्म आणि ईश्वरात काय भेद आहे? वाचा. यास दृष्टांत
एकाचा बंधू फार सज्जन होता, परंतु त्याची स्त्री फार दुष्ट होती. यामुळे या दोन भाऊ काय भानगड आहे? दोन्ही भाऊ कसे होते मग? जाऊ दे, आपल्या इकडे लक्ष द्यायचं, चालत असेल ते. झालं का? बंद झालं का? त्या गोष्टीकडे लक्ष नाही राहत. मग गोष्ट झाली आहे ना, कोणती गोष्ट झाली आहे वाचून सांगा ना, कोणती गोष्ट आहे? एकाचा बंधू फार सज्जन होता, परंतु त्याची स्त्री फार दुष्ट होती. यामुळे या दोघांचे एकत्र राहणे जमेना, म्हणून ते विभक्त झाले. नंतर त्याची मंडळी कशी होती? दुष्ट प्रवृत्तीची. दुष्ट जर मंडळी असेल तर विसंगतपणा असतो. सज्जन असावे लागते. म्हणजे काय होते? जी दुष्ट भाऊ सज्जन आहे आणि मंडळी कशी आहे? दुष्ट आहे. संगती जमते का? चोराची काय होत असते? संगती होत असते. कोणाची? दोन चोर होते, भेटले हो एकमेकाशी. एका चोराने दोन भेटल्यानंतर एका चोराने सांगितलं, म्हणलं कालचा दिवस 5,000चा पडला. किती? चोराला पैसा कमावा लागतो का पॉकेट मारावं लागते? सज्जनाला कमावा लागतो, चोराला मग चोर का म्हणायचं त्याला? चोरी करणं हे कोणतं कर्म आहे? धर्माने पैसा मिळवणं, जोडवणी आधार. म्हणजे दुष्ट प्रवृत्तीची असल्यामुळे जमतं का? दोची संगती व्हायची असेल तर काय करू? आपण प्रवास करतो की नाही? एक असतो नास्तिक असून एक असतो आस्तिक. दोन शिष्टाचं बाकडं असतं, त्याच्यात लिहिलं असतं गाडीमध्ये धूम्रपान करू नये, तरी लोक धूम्रपान केल्याशिवाय. त्याला सांगितलं बाबोट घे, जमतं का? आपल्याला संगती करता सजातीय लागते. काय लागते? सजातीय नसेल तर संगती होऊ शकत. सज्जनाची चोराची कुठं संगती होत असते का? उलट तो सज्जनच चोरी करायला लागतो. काय ते? मग अभ्यासाला सुद्धा कोणाची आवश्यकता असते? जिज्ञासूची. भाषा. नंतर एका बंधूस विभक्त होण्याचे कारण लोक विचारू लागले. तेव्हा त्याने उत्तर दिले की माझा बंधू फार सज्जन आहे. त्याच्याशी तिचा जोपर्यंत संबंध आहे तो पावे तो सज्जन असला तरी निकृष्ट म्हणजे त्याज्य आहे. साधा आहे ते समजावून सांगण्याचं काम. त्या मंडळीमुळे त्यांचं एकत्रीकरण संपलं आणि दोन घरं झाले. किती पुढे? त्याप्रमाणे मायेचे अधिष्ठान जे ब्रह्म ते निरपेक्षिक व्यापकतेमुळे श्रेष्ठ असले तरी जोपर्यंत त्याच्याशी मायेचा संबंध आहे तोपर्यंत त्यास ईश्वरभाव असून तो ईश्वरभाव शुद्ध परमात्म्यापेक्षा निकृष्ट आहे हे सिद्ध झाले. म्हणून ईश्वरभाव कसा आहे? आता वाचलं ना आपण, निकृष्ट आहे. का निकृष्ट आहे? बाईचा संबंध आला. कोणाचा संबंध आला? निकृष्ट आहे. बाई म्हणजे कोणती? माया. ईश्वर स्वरूपामध्ये कोण आहे? माया. म्हणून ईश्वर निकृष्ट. ब्रह्मस्वरूपामध्ये शुद्ध स्वरूप आहे.
म्हणून त्याला कोणताही मग उत्कृष्ट. असे असता शास्त्रसंस्कार नसल्यामुळे ब्रह्म आणि ईश्वर ही दोन्ही पदे एकर्थवाची आहेत असे मंदमती समजतात. पण हे खरे आहे की ब्रह्मपद क्वचित ठिकाणी वाच्यार्थाने ईश्वराचे बोधन करून देते. बाबा, म्हणून ब्रह्मा आणि ईश्वर दोन्ही सारखे नसून लोकांचा समाज आहे ईश्वर म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजे दोघांमध्ये काय आहे? एकाची व्यापकता मोठी आणि एकाची व्यापकता ईश्वराची व्यापकता एका अंशावर आणि ब्रह्माची व्यापकता सर्व अंशावर. म्हणून ईश्वर आणि ब्रह्म या दोघांमध्ये एकत्र नसून भेद आहे. आता त्याचाही विचार केला आहे. पुढे ईश्वर चैतन्य, जीव चैतन्य, पुढे ब्रह्मचैतन्य वाचा. कारण ईश्वर स्वरूपात ब्रह्म व्याप्त आहेच. ईश्वर पद क्वचित ठिकाणी लक्षार्थाने शुद्ध ब्रह्माचे बोधन करून देते. याकरिता शुद्ध ब्रह्म ईश्वर स्वरूपाहून निराळे आहे असे लक्षात यावे म्हणून ईश्वर आणि ब्रह्म या पदांचा अर्थ स्पष्ट करून सांगितला आहे. म्हणून दोघांमध्ये एकत्व नसून काय ईश्वर चैतन्य वेगळं ब्रह्म चैतन्य एकच आहे. उपाधी मात्र दोषक आहे. माया उपाधी ईश्वर, अविद्या उपाधी जीव आणि कोणतीच उपाधी नाही ब्रह्म. नाही रूप वर्ण गुण येते आहे. पुढे ज्या शंकेच्या समाधानार्थ साह्य व्हावे म्हणून इतका विस्तार लिहिला तिचा आता विचार करू. जीव ब्रह्मभेद प्रतिपादक वाक्यांची व्यवस्था. आकाशाच्या दृष्टांताने चैतन्याचे कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य असे भेद लक्षात आले म्हणजे असे समजून येईल की एका बुद्धिरूप वृक्षाचे ठिकाणी वेदाने. आता दुसरा प्रश्न सुरुवात. दुसरा कोणता प्रश्न नाही सांगता मागे झाला ना. पहिला प्रश्न कोणता? जीव ब्रह्माचा ऐक्य होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? जीव हा कसा आहे? महापुण्याचा आहे. ब्रह्मा कसा आहे? पापुण्याचा करता नाही. सुखदुःखाचा भोगता कोण आहे? ब्रह्मा. ब्रह्माला इच्छा आहे का मुक्त व्हावं? तुम्हाला आम्हाला मुक्त होण्याचे काय दोघांचं ऐक्य होते का? एका प्रश्नाचं उत्तर का झालं सुटलं. दुसरा प्रश्न कोणता आहे? एका बुद्धिवृत्त वृक्षाच्या ठिकाणी दोन पक्षी आहे याचं उत्तरच आहे. एक कसा आहे मग? द्वा सुपर्ण सविजा सखाया समानमेतत्वानश्य बनते. वेदातल्या अर्थाचं रूपांतर आहे त्याच्यामध्ये. एका बुद्धिरूपी वृक्षावरती दोन पक्षी बसलेले आहे. एक आहे कर्मफलाचा भोक्ता, एक आहे कर्मफलाचा प्रकाशक. कर्मफलाचा भोक्ता कोण आहे? जीव. आणि कर्मफलाचा प्रकाशक कोण आहे? मग ईश्वर आहे. दोघांचं ऐक्य होऊ शकत नाही. ईश्वराचं आणि जीवाचं काय होत नाही. भेद आहे म्हणून जीव ब्रह्म ऐक्य होऊ शकत नाही. दुसरा प्रश्न त्याचं उत्तर आहे का? त्याचा अर्थ जीव आणि परमात्मा असा नसून आभास आणि कुटस्थ असा आहे. बाबा, त्याने जीव ब्रह्माला अर्थ केलेला होता. कर्मभोक्ता म्हणजे जीव आणि कर्माचा फलाशक म्हणजे परमात्मा. या दोघांचा अर्थ केलेला होता. तसा अर्थ नाही. मग कोणता अर्थ आहे त्याचं उत्तर देऊन सांगतात. बुद्धिरूपी वृक्षावरती म्हणजे बुद्धीच्या मुळे चैतन्याच्या ठिकाणी कुटस्थता आली आणि बुद्धीमुळे बुद्धीमध्ये आभास पडल्यामुळे त्याला आभास असं म्हणतात. म्हणून कुटस्थ आणि आभासाचा अर्थ घ्यायचा. काय घ्यायचा? जीव आणि परमात्मा घ्यायचा नाही. जीव आणि परमात्मा असा अर्थ होत नसून कुटस्थ आणि भाषा. कारण बुद्धीच्या योगाने अधिष्ठान चैतन्यास कुटस्थता आणि बुद्धी संबंधानेच आभासास जीवता आली आहे. बुद्धी संबंधाने झाला की नाही. बुद्धी उपाधी लागल्यामुळे चैतन्याला कोणता धर्म आला? कुटस्थ. आणि बुद्धीमध्ये काय पडतो? आभास.
आहे का नाही? त्याच्यामुळे बुद्धी आणि आभासाचा अर्थ करायचा पुढे. बुद्धीशिवाय चुकलं आमचं, बुद्धी आणि आभास नाही, कुटस्थ आणि आभास असा अर्थ करायचा. हे बुद्धी उपाधी लागल्यामुळे चैतन्याला कोणतं नाव आलं? कुटस्थ. आणि त्या बुद्धीच्या मध्ये कुटस्थाचा काय पडतो? मग काय झालं? कुटस्थ आणि आभास हे दोन धर्म कोणामुळे आले? बुद्धीमुळे. म्हणून परमात्मा आणि जीव नाही घ्यायचा, बुद्धी आणि कुटस्थ घ्यायचा. पुढे बुद्धीशिवाय अधिष्ठान चैतन्यास कुटस्थता नाही आणि आभासाचे तर स्वरूपच असणार नाही. म्हणजे कुटस्थ आणि आभास यांची स्वरूपे बुद्धीवरच अवलंबून आहेत. हे बघा, याचे स्वरूप आता हे वेद तत्त्वज्ञानाचं चिंतन आहे. हे काय पुराण नाही आहे. पुराणामध्ये बरंच ते आपलं नाही का, मग भगवान श्रीकृष्ण गेले आणि ती रुक्मिणी तिथं होती आणि तिला घेऊन पुढे निघून गेले. हे तत्त्वज्ञानाची इच्छा असावी लागते. ते पुराण नाही आहे. म्हणजे तत्त्वज्ञानाचे ग्रंथ आहे कोणते? सगळं श्रीमद भगवद्गीता कोशाचा प्रश्न आहे. तत्त्वज्ञान आहे त्याच्यामुळे तिथंच ब्रह्म किमध्यात्म. प्रत्येक अध्यायात काय तत्व भरलेलं आहे. मग तत्वाचा विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये 15वा अध्याय संसाराचा विचार, बरं का. 16वा अध्याय आसुरी संपत्ती, दैवी संपत्ती, सुंदर विचार आहे. पुढे म्हणून बुद्धिरूप वृक्षाचे ठिकाणी 2 पक्षी आहेत असे रूपक केले आहे. म्हणजे बुद्धिस्थ जीव धर्मवान आभास आणि कुटस्थ याचेच ग्रहण केले पाहिजे. बरं का. कुटस्थ आणि आभासात दोचं ग्रहण केलं पाहिजे. परमात्मा आणि जीवाचं ग्रहण करायचं नाही. पुढे आभासास छाया असेही म्हणतात. ही छाया म्हणजे आभास जी जीव आणि ईश्वर या दोघांमध्ये आहे. त्यात जीवाचा आभास कर्म करता आणि ईश्वराचा आभास जीवांच्या कर्माचा फलदाता आहे. मायेमध्ये पडलेला आभास कोणाचा? ईश्वराचा. अविद्येमध्ये पडलेला आभास कोणाचा? जीवाचा. ते दोन आहे ना. त्या आभासाच्या ठिकाणी घ्यायचा. ईश्वराचा आभास जो आहे ना तो कर्माचा प्रकाशक आहे, फल देणार आहे. आणि जीवाचा आभास जो आहे तो भोगणारा आहे. कोणीतरी फल देणारा असावा लागतो ना. फल देणारा नसेल की लोक जिकडे तिकडे काय होईल? मग सगळा चोराचाच बाजार होईल. पैसा कमवायचाच नाही. काय करायचं? शासनच नाही मिळालं. मग चोरी करणं त्याच्याकरता शासन आहे का नाही? संजनाकरता शासन आहे का चोरी करणारा करता आहे? मग संजनाला जेव्हा जेलमध्ये टाकत असते पोलीस का चोरी करणाऱ्याला? काय करत? मग कोणीतरी ईश्वर मानावा लागला. ज्याप्रमाणे आणि शासन करणारी संस्था पोलीस संस्था ती कशी आहे? कसंही वागलं म्हणजे चालते का त्यांच्या नियमात नाही वाटलं तर जेलमध्ये जावं लागते. मग तसं ईश्वरी काय शासन आहे. बरं का. पुढे जीव आणि ईश्वर यांचे अधिष्ठान चैतन्य जे कुटस्थ आणि ब्रह्म या दोन्ही चैतन्यांशाचे ठिकाणी कर्म करण्याचा किंवा फळ देण्याचा वगैरे कसलाच योग नाही. त्याच्यामध्ये जे चैतन्य आहे त्याच्या ठिकाणी कोणताही धर्म नाही. मग हे धर्म कोणाचे आहे? सगळे आभासाचे आहे. सगळे जे धर्म कोणाचे आहे? आभासाचे. तुम्हाला गेलं पुढे आणखी सांगायचं आहे. आभासाचे जसं बुद्धीचे आहे. सगळे संसार धर्म कोणाचे आहे? बुद्धीचे आहे. तुम्हाला गेलं की मागे कुटस्थाचे का नाही? नाही सांगा. आणि असंग स्वरूपाचा आहे. काय आहे? आकाश कुठं काळान गोर आहे का? मग कुटस्थाचे का नाही? कुटस्थाचे नाही म्हणून आभासाचे नाही. मग आहे तरी कोणाचे? बुद्धीचे. सगळे धर्म हे कोणाचे आहेत? सगळे संसार जन्मणे मरणे वगैरे आदी करून सगळ्याच्या सगळे धर्म हे बुद्धीचे धर्म आहे. आणि बुद्धीचा आणि त्याच्याशी ब्रह्माशी काही संबंध नाही. बुद्धी सत्वगुणाचं कार्य आहे.
पुढे कारण दोन्ही ठिकाणी चैतन्य अंश असंग एकरूप आहे, त्यांच्यात भेद नाही. चैतन्य अंशात भेद मानणे निंद्य असून तो भेद मानणारा संसार धर्मातून सुटणे शक्यच नाही. हे बघ. मग चैतन्य किती आहे? चैतन्यामध्ये कुठं भेद आहे का? आकाश किती आहे? 2-4 आहे का? मग किती आहे आकाश? मग त्याच्यात भेद आहे का? मग भेद दिसतो उपाधीमुळे आहे. त्याला काल्पनिक बोध म्हणतात. आकाश इथून तिथून एकच आहे. कुठे जा आकाश किती असते? सूर्यप्रकाश किती आहे? पुढे आता जीव आणि परमात्मा याची एकता मानली असता कर्म उपासना प्रतिपादक वेदवाक्य निष्फळ होतील अशी तुझी शंका होती, ती शंकाच निष्फळ झाली. आता पहिली शंका कोणती होती? ते काही नाही. ते घरी जाऊन बसलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, तर हे कळेल. नाही, पहिली शंका कोणती होती? जीवाचं आणि ब्रह्माचं काय होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? दोघांचे धर्म कसे आहे त्याचं उत्तर सोडलं आपण. दुसरी शंका कोणती? एका बुद्धिरूपी वृक्षावरती किती पक्षी आहे? एक आहे प्रकाशक आणि एक कोण आहे? फलभोक्ता जीव. दोघांचं ऐक्य होऊ शकत नाही, वेदाला मान्य नाही. मग आपण काय सांगितलं? आपल्याला जीवाचं आणखी ईश्वराचं ऐक्य करायचं आहे का? मग कोणाचं ऐक्य करायचं आहे? कुटस्थ आणि कुटस्थ किम स्वरूप आहे? कुटस्थ हे नाव कोणामुळे आलं? बुद्धीमुळे. बुद्धी अधिष्ठान चैतन्य, त्याला कोणतं चैतन्य म्हणायचं? कुटस्थ चैतन्य. आणि याचे यावत जगताचं अधिष्ठान असते, त्याला कोणतं चैतन्य म्हणायचं? ब्रह्मचैतन्य. आणि माया अधिष्ठान चैतन्य असेल त्याला ईश्वर आणि ब्रह्म याच्यातला फरक आता सांगितलं की 2 प्रश्न सुटले. आता कोणता प्रश्न आहे? काही सांगता येत नाही. आणि 3रा प्रश्न आहे ना, जीवाचा ब्रह्मामध्ये काय केला? अंतर्भाव केला. मग काय होईल? उपासकच संपन्न जाईल. बरं, ब्रह्माचा जीवात अंतर्भाव केला, उपास्य नाही. सगळे कर्म उपासना काय होईल? फुकट जाईल. काल झालं ना आपलं सगळं. पुढे वाचा किती? 3रा प्रश्न. आता जीव आणि परमात्मा याची एकता मानली असता कर्म उपासना प्रतिपादक वेदवाक्य निष्फळ होतील अशी तुझी शंका होती, ती शंकाच निष्फळ झाली. कारण जीव आणि ईश्वर यांच्यातील चैतन्य अंश एकच असला तरी त्या जीव ईश्वरांचे आभास भिन्न आहेत. दोघांचे आभास कसे आहे? एक आहे का भिन्न भिन्न आहे? 3री शंका आहे. बरोबर क्रमाक्रमाने चिंतन करायचं. म्हणून पहिली शंका म्हणजे जीव ब्रह्माचा ऐक्य धर्म वेगळे असल्यामुळे होऊ शकत नाही. वेदाला सुद्धा आणखी जीव ब्रह्म ऐक्य मान्य नाही. एका वृक्षावरती 2 पक्षी आहे, एक प्रकाशक एक भक्त. विरुद्ध धर्म, जीव एकता होऊ शकत नाही. आणि 3रा प्रश्न आहे, ब्रह्मामध्ये जीवाचा अंतर्भाव केला तर उपासक नष्ट होतो. आणि ब्रह्माचा जीवाचा अंतर्भाव केला तर उपास्य नाहीच होते. कर्म आणि उपासना काय मुलंच नाही शिकवायचे कोणाला? काय नाही का? बरं, काय का देऊळ आहे पण देवळात काय नाही. मग का पूजा कोणाची काय खांबाची करायची? दोन्ही पाहिजे ना. पूजा करणाराही पाहिजे आणि उपासही पाहिजे. दोन्ही नष्ट झाल्यानंतर कर्म उपासना काय केली? आता कोणत्या शंकेचं उत्तर द्यायचं आहे? 3ऱ्याचं काय? मग 3रा शंकरचं उत्तर कधी? उद्या.